तर भोंदू अशोक खरात सारखाच आणखी एक भोंदू खरात पार्ट 2 समोर आलाय। हा आहे सोलापुरातला मनोहर भोसले। याला बनायचं होतं शिक्षक, पण तो झाला भोंदू बाबा। अशोक खरात सारखीच त्याच्या आश्रमात सुद्धा अनेक राजकीय नेत्यांची आणि सेलिब्रिटींची गर्दी असायची, पण त्याचा चांगलाच भांडाफोड झालाय। बघूया हा रिपोर्ट। राज्यातल्या अनेक बड्या नेत्यांसोबत फोटो सेशन करणारा हा आहे अशोक खरात पार्ट 2 भोंदू मनोहर मामा। भोंदू अशोक खरातचं प्रकरण महिनाभरापासून चर्चेत आलेलं असताना सोलापूरच्या करमाळ्यातल्या नव्या भोंदू बाबाचा चेहरा महाराष्ट्राच्या समोर आला। आश्चर्य म्हणजे याला शिक्षक व्हायचं होतं, पण डीएडची परीक्षा तो नापास झाला आणि त्यानं भोंदूगिरीला सुरुवात केली। स्वतःला बाळूमामाचा अवतार असल्याचं भासवून आजवर त्यानं अनेकांना लुटलं। मात्र असं असतानाही त्याच्याकडे येणाऱ्या श्रीमंत आणि राजकारणी भक्तांची काही कमतरता नाही। एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशीच त्याच्या भोंदूगिरीची ही कथा आहे। मनोहर भोसले हा मूळ इंदापूरच्या लासुर्णे गावचा। त्याला व्हायचं होतं गुरुजी, पण झाला भोंदू बाबा। डीएड परीक्षेत नापास झाल्यानंतर त्यानं राज्य सोडलं। काही दिवस बंगालमध्ये जाऊन जादूटोणा शिकला। मूळ गाव सोडून करमाळ्यात परतला। कुंदर गावात काका मावशीकडे आसरा घेतला। लोकांचं भविष्य सांगायला सुरुवात केली। त्याची भाकीतं खरी ठरल्यानं लोकांचा विश्वास वाढला। कुंदरगावची सीमा ओलांडून महानगरात तो पोहोचला। यानंतर झोपडीतून थेट आलिशान आश्रमात त्याची बडदास्त पाहायला मिळाली। राजकारण, सिने कलाकार आणि उद्योजकांची गर्दी वाढली। मला सांगा काका, हे आश्रम सुरू होऊन किती दिवस झाले? 6-7 वर्ष झाली। 6-7 वर्ष। काय तुम्हाला गावातले किती जण भक्त आहेत तिथे? नाही, गावातलं आमच्या कोणी इकडे येत नाही। मुळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मी काही दिवस काम केलेलं असल्यामुळे मला ह्या बुद्धीला पटत नाही। आणि मग त्यांना भेटायला यायचं म्हटलं तर 11,000 रुपये त्यांची काही ती पर्ची फाडायची, म्हणजे पर्ची अशी चर्चा असते। आम्हाला प्रत्यक्ष त्यातलं काही माहिती नाही, परंतु अशा प्रकाराने आणि मग त्यांना हे मोठे लोक चालत होते ना, स्थानिक लोक गरजच नाही त्यांना। त्यामुळे मोठी लोक इथे मोठे लोक सगळे यायचे। 9 सप्टेंबर 2021 ला करमाळा पोलीस ठाण्यात मामाविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली। त्याच दरम्यान कर्करोग बरा होतो असा दावा त्यानं केला। याही प्रकरणात 2.5 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा त्याच्या विरोधात बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाला। या प्रकरणामुळे मामा विरोधात लोकांनी आणि माध्यमांनी आवाज उठवल्यानं मामानं आपला मुक्काम थेट पुण्यात सेट केला। कुंदरगाव सोडल्यावर त्यानं करमाळ्याच्या घोटी परिसरात 27 एकर जागा खरेदी केली आणि आलिशान आश्रम उभारला, जिथे राजकारण्यांपासून सेलिब्रिटी, कलाकार, उद्योजक सगळेच गर्दी करत आले। त्या बाबांना अटक झालेली आहे। त्या बाबांचा तपास चालू आहे। तपासामध्ये काय जे ते समोर येईल, त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल। ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या असतील त्याच्यावर कारवाई होईल। कुणी कुणाला भेटणं म्हणजे गुन्हा होतो असं नाही, परंतु त्याच्या भोंदू बाबाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असाल तर 100% ते चुकीचं आहे। तर हा भोंदू मनोहर भोसले म्हणजे सोलापूरचा अशोक खरात असल्याची टीका अन्निसाच्या कार्यकर्त्यांनी केली। हा जो भोंदू बाबा आहे तो अक्षरशः सोलापुरातला अशोक खरातच याला म्हणता येईल। याने अशी माहिती मिळालेली आहे की याने डीएड केलं होतं, त्याच्यामध्ये तो 2 वेळा नापास झाला होता, परंतु शिक्षकी पेशामध्ये न जाता त्याने नंतर भोंदूगिरीचा व्यवसाय सुरू केला। तर अशा पद्धतीने एखाद्या समाजामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवण्याच्या ऐवजी त्यांनी नंतर हा जो अत्यंत चुकीचा मार्ग अवलंबलेला आहे। अशोक खरातच्या प्रकरणापासून महाराष्ट्रात भोंदू बाबांची ही दुकानदारी गल्ली गल्लीत चोकावली असल्याची प्रकरणंही समोर येत आहेत। गावागावात अनेक ठिकाणी अशा भोंदू बाबांना लोकांनी चपलांचा प्रसादही दिला, पण तरीही मोठमोठ्या लोकांपासून सगळेच अशा बाबांच्या नादाला लागल्यानं त्यांना फॉलो करणारे लोकही अशा भोंदू बाबांवर आणि त्यांच्या हातचलाखीवर विश्वास ठेवतात। या सगळ्याला भोंदू बाबा जितके दोषी आहेत तितकेच त्यांच्या भोंदूगिरीला खतपाणी घालणारेही हे मान्य करावं लागेल। त्यामुळे अशा प्रकरणानंतर आता तरी जनतेला उघडा डोळे बघा नीट असं म्हणण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। इतरांना आपल्या जाळ्यात ओढणारा नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात आता खरातला त्याचे कारनामे बाहेर काढण्यासाठी अडकवण्यात आलं। नाशिकचे एक सीए त्याच्या जाळ्यामध्ये कसे अडकले आणि नंतर या भोंदूचंच बिंग कसं त्यांनी फोडलं, यावर आमचे नाशिकचे प्रतिनिधी शुभम बोडके याचा हा स्पेशल रिपोर्ट।
आधी काजू कतलीचा चमत्कार आणि आई वडिलांच्या मृत्यूची धमकी. सीए ललित पोफळे कसे अडकले भोंदूबाबा अशोक खरातच्या जाळ्यात. फार्म हाऊसवर आचार्याला पाठवून फोडलं वासनांधतेचं बिंग. नाशिकचे सीए ललित पोफळे हे भोंदूबाबा अशोक खरातच्या जाळ्यात कसे अडकले आणि नंतर त्याचं बिंग फोडण्यासाठी त्यांनी काय युक्ती केली याची माहिती हाती आली आहे. पोफळे 2017 मध्ये जेव्हा सगळ्यात आधी खरातच्या दर्शनाला गेले असतानाची ही घटना आहे. खरातनं रिकाम्या हातातून काजू कतली काढण्याचा चमत्कार त्यांना करून दाखवला. हा प्रसाद घे असं म्हणत काजू कतली पोफळेंच्या दिशेनं भिरकावली आणि आई वडिलांच्या मृत्यूची भीतीही घातली. एकीकडे चमत्काराचं अप्रूप आणि पालकांच्या मृत्यूचं भय यामुळे पोफळे खरातच्या जाळ्यात अडकले. विश्वास संपादन केल्यानंतर खरातनं पोफळेंकडून अक्षरशः कोट्यवधी रुपये उकळले. आपण नाडले जात असल्याची शंका पोफळेंना आली आणि त्याच वेळी खरातला एका कुकची गरज असल्याचं त्यांना समजलं. मग त्यांनी आपल्या विश्वासातल्या एका व्यक्तीला आचार्याची नोकरी मिळवून दिली. पोफळेने पाठवलेल्या आचार्यानं अशोक खरातचा विश्वास संपादन केला आणि त्याची मोडस ऑपरेंडी देखील जाणून घेतली. अशोक खरात हा त्याच्या फार्म हाऊसवर काही मुली आणि महिलांना घेऊन जायचा. मात्र त्या ठिकाणी जाण्याच्या आधी संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे देखील हे बंद करण्यास सांगायचा. या मुली आणि महिलांसोबत तो दारू प्यायचा आणि बेडवर घाणेरडे कृत्य देखील करायचा. पोफळेला या आचार्यानं संपूर्ण माहिती सांगितली आणि अशोक खरातचा खरा चेहरा पोफळेच्या लक्षात आला. या आचार्यानं पुरवलेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे खरातच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश झाला. अनेक नेते सरकारी अधिकारी या भोंदूबाबाच्या नादी लागल्याचं समोर येत असताना आता त्यांच्यावर कठोर कारवाईची शक्यताही वाढत चालली आहे. महसूल खात्यातले कोणी अधिकारी खरात प्रकरणाशी जोडले गेले तर त्यांना थेट बडतर्फ करण्यात येईल अशी घोषणा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. हे लोक बडतर्फ होते. अशोक खरातना साथ देणारे ज्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसतं आम्हाला जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे. पण एसआयटीला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा. ज्या ज्या खात्याचे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू. दरम्यान रविवारी खरातला 6व्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज आरोपी अशोक खरात जो आहे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. गुन्हा रजिस्टर नंबर 81/2026 मध्ये तो पोलीस कोठडीमध्ये होता. त्या गुन्ह्याचा तपास आहे आणि इतर पण गुन्ह्यांचे तपास सुरू आहे. या गुन्ह्यामधला जो पोलीस कस्टडीचा हक्क आहे तो राखीव ठेवून आज त्याला आम्ही जो दुसरा महिला अत्याचाराचा गुन्हा आहे 85/2026 त्याच्यामध्ये वर्ग करून करण्यात आलेला आहे आणि त्याला उद्या माननीय कोर्टामध्ये पोलीस कस्टडीसाठी हजर करण्यात येईल. तत्पूर्वी खरातच्या पोलीस कोठडीचे हक्क राखून त्याला न्यायालयीन कोठडी मिळावी असा अर्ज सादर करण्यात आला होता. तर न्यायालयीन कोठडीत खरातच्या जीवाला धोका असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. नवनव्या प्रकरणांमध्ये खरातची चौकशी सुरू असताना त्याचे नवनवे कारनामे बाहेर येत आहेत. हवेतून काजू कतलीचा त्याचा चमत्कार उघडकीला आल्यानंतर आता त्याची कोणती करामत उजेडात येते कोण जाणे. शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. तर सुट्टीच्या दिवशी गजबजणारे रस्ते आणि फुलणारे बाजार यामध्ये सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि त्याला कारण आहे राज्यामध्ये एप्रिल महिन्यातच उन्हाचा वाढलेला तडाखा. आज जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. विदर्भात तर सूर्य आग ओकतोय. असंच काहीसं तापमानाच्या आकडेवारीतून सध्या दिसतंय. जाणून घेऊया राज्यातल्या या उष्णतेच्या लाटेबद्दल आपल्या या स्पेशल रिपोर्टमधून. मे महिना उजाडायला अद्यापही 4 दिवस बाकी आहेत. त्या अगोदरच एप्रिल महिन्यातच मुंबईसह अनेक जिल्ह्यातील विशेषतः विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उन्हाची काहिली वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानानं 44 अंशांचा आकडा पार केलाय. राज्यात आज सर्वाधिक तापमान अकोला इथं 47 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आज या एप्रिल महिन्यातलं सर्वाधिक तापमान म्हणजे या मोसमातलं सर्वाधिक तापमान तब्बल 46.9 अंश जे आहे आज तापमानाची नोंद झाली आणि
आपण विचार करू शकतो की अकोल्यातलं ऊन कसं असेल. संध्याकाळ होत आहे, रस्त्यावरची रहदारी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही. रविवारचा दिवस आहे, त्यामुळे सुट्टीचा दिवस असूनही लोक सध्या घराच्या बाहेर पडायला तयार नाही. आणि गेल्या काही दिवसांमध्ये जगातलं सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोल्याची ओळख जी आहे ती जगभरात निर्माण झालेली आहे. अकोल्या पाठोपाठ अमरावती जिल्ह्यात 46.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तर बुलढाण्यात इतिहासात पहिल्यांदाच 43.5 अंश सेल्सिअसवर पारा गेलाय. अकोला 46.9, अमरावती 46.8, नागपूर 45.5, भंडारा 44, बुलढाणा 43.5, ब्रह्मपुरी 44.2, चंद्रपूर 45, गडचिरोली 44.6, गोंदिया 44.4, वाशिम 44.6 आणि यवतमाळ 46. आज सुट्टीच्या दिवशी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. मुंबईच्या काही भागात आज रविवारी दुपारी जवळपास 39 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. आपण आहोत सध्या मुंबईचं पूर्व उपनगरात भांडूप या ठिकाणी. आपण पाहिलं तर आज जे आहे मुंबई शहरात आहे तर दुपारची वेळ आहे. खरं तर 39 डिग्री अंश सेल्सिअस जे आहे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे ते आज मुंबईत पोहोचलं आहे. चक्क आपण पाहिलं तर हवामान विभागाकडून आहे ते 2 दिवस रविवार आणि सोमवार उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. चक्क यानंतर आपण पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये आहे तो उन्हा खरं जे आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यांमध्ये गारांचा पाऊस पडलेल्या पुण्यात या आठवड्यात मात्र उन्हाचा तडाखा जाणवला. गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात उन्हाचा तडाखा वाढला असून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलंय. लोहगाव परिसरात तर सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यासह पुण्यात मागील 4 ते 5 दिवसापासून सातत्याने तापमानात वाढ होताना दिसते. आज पुणे शहरामध्ये जवळपास 41 डिग्री इतकं तापमानाची नोंद झालेली आहे. आणि रस्त्यावर जर आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणात लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आज सुट्टीचा दिवस आहे, लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात, मात्र ते देखील दुपारी या कडक उन्हात बाहेर पडणं या ठिकाणी टाळत आहेत. जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम थेट तिथल्या दैनंदिन जीवनावर झालाय. दुपारी डोक्यावर तापलेल्या सूर्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणंच बंद केलंय. त्यामुळे गजबजलेल्या बाजारपेठा, रस्त्यांवर केवळ शुकशुकाट पसरलेला दिसतोय. इतकंच काय तर जिल्ह्यातलं तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे अनेक ठिकाणी वीज रोहित्र जळून खाक झाल्याच्या घटना देखील घडल्यात. या घटनांना आळा घालण्यासाठी महावितरणनं अनोखी शक्कल लढवली आहे. महावितरणनं उच्च दाबाच्या वीज रोहित्राच्या भोवती चक्क कूलर लावले. ऑइल जास्त गरम होऊ नये म्हणून इथे कूलरची व्यवस्था त्यासाठी करण्यात आलेली आहे. ऑइलचं टेम्परेचर जर आपलं समजा 80 ते 90 अंश सेल्सिअसच्या वर गेलं तर हा ट्रान्सफॉर्मर फेल होऊ शकतो. काय होतं फेल झाला म्हणजे काय होतं? फेल झाला म्हणजे त्यातली टेम्परेचरमुळे वाइंडिंग कट होणे किंवा शॉर्ट सर्किट होण्यामध्ये असले प्रकार होऊ शकतात. होण्याची घटना आपण पाहतो. हां, क्वचित प्रसंगी स्फोट पण होऊ शकतो. त्याचा गॅसेस जर बाहेर नाही फेकले गेले तर स्फोट पण होऊ शकतो एखाद्या वेळेला. म्हणून त्या ठिकाणी कूलर लावला. हां, म्हणून त्या ठिकाणी त्याचं ऑइलचं टेम्परेचर कमी राहावं, जेणेकरून ऑइलचं टेम्परेचर कमी असल्यामुळे त्याच्या कॉईलचं टेम्परेचर कमी राहील व तो आपल्याला व्यवस्थित आउटपुट देऊ शकेल. ह्या हिशोबाने त्याला आम्ही कूलरचं लावण्यात आलेले आहे. जळगावमध्ये उन्हाच्या या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून शहर महानगरपालिकेकडून शहरातल्या प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये टँकरद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार 2 टँकरनं पाण्याची फवारणी करण्यात आली. या पाण्याच्या फवारणीमुळे थोड्या प्रमाणात का होईना दुपारी बाहेर पडलेल्या नागरिकांना तात्पुरता तरी दिलासा मिळाला. हिंगोलीत वाढत्या तापमानाचा परिणाम तिथल्या जलसाठ्यांवर दिसून येतोय. जिल्ह्यातलं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यामुळे जिल्ह्यातील अनेक लघु सिंचन प्रकल्प आणि तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. धरणातील पाणीसाठ्यातही मोठी घट दिसून येते. जिल्ह्यात एकूण 30 छोटे मोठे लघु सिंचन प्रकल्प असून त्यातील परिस्थिती ही चिंताजनक बनली आहे. 9 तलावांमध्ये पाणी पातळी ही जोत्याखाली गेली आहे, तर 4 तलाव हे पूर्णतः कोरडे पडले आहेत. 14 तलावांमध्ये केवळ 0 ते 25% पाणीसाठा आहे, तर एका तलावात 26 ते 50% पाणीसाठा उरलाय.
जिल्ह्यातल्या धरणातील पाण्याची पातळी काय आहे ते पाहूया. सिद्धेश्वर धरणात 12% पाणीसाठा आहे, तर येलदरी धरणात 64% पाणीसाठा आहे. या आकडेवारीवरूनच जिल्ह्यातील पाण्याची समस्या किती भीषण झाली आहे ते कळतंय. हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीटही सुरू झाली आहे. काही ठिकाणी जलजीवन मिशनच्या योजनेतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय, पण तो अपुरा पडतोय. राज्यात वाढलेल्या या तापमानाचा परिणाम आरोग्यावरही होतोय. उष्माघातापासून वाचण्यासाठी डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी योग्य प्रमाणात पाणी पिणं, फळांचा रस घेणं अशा काही सूचना केल्यात. आपल्याला शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावं लागतं. त्यासाठी भरपूर पाणी प्यावं लागतं. साधारणतः कुठल्याही प्रौढ व्यक्तीला 3 ते 4 लिटर पाणी आणि त्याचबरोबर लिंबू सरबत किंवा इतर फळांचे रस अशा प्रकारच्या द्रवपदार्थांमधून आपल्याला क्षारही मिळवावे लागतात. याचबरोबर हे जर टाळायचं असेल तर लक्षात ठेवा, कारण नसताना उन्हात जाऊ नका, पाणी भरपूर प्या. बाहेर जाताना सुद्धा आपल्याबरोबर पाण्याची बाटली ठेवा. जर बाहेर जाणं आवश्यकच असेल तर डोक्यावर टोपी किंवा छत्री वापरा. सैल कपडे वापरा. डोळ्यांना गॉगल लावा. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये वाढलेल्या तापमानानं गावखेड्यापासून शहरापर्यंत सगळ्यांची चिंता वाढवली आहे. आणि सोबतच जर एप्रिल महिन्यात तापमानाची ही परिस्थिती असेल तर मे महिन्यात काय असेल याची कल्पना करणंही कठीण झालंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर राज्यामध्ये वाढते बालविवाह आणि अल्पवयीन मातांच्या घटनांनी प्रशासनाची झोप उडवली आणि याच पार्श्वभूमीवर आता एक मोठा बदल सुचवला जातोय. लग्नपत्रिकेवरच वधूवराची जन्मतारीख छापणं बंधनकारक करावं अशी महत्त्वाची शिफारस राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं सरकारला केली. पण हा निर्णय खरंच बालविवाह रोखू शकेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नियम वधूवरांसह कुटुंबियांना मान्य होणार का? याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. लग्नपत्रिकेवर वरवधूची जन्मतारीख बंधनकारक करा. बालहक्क आयोगाकडून राज्य सरकारला शिफारस. बालविवाह टाळण्यासाठी बालहक्क आयोगाची सूचना. लग्न म्हटलं की उत्साह, तयारी आणि रंगतदार पत्रिका. पण आता याच पत्रिकेत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने लग्नपत्रिकेवर वधूवराची जन्मतारीख अनिवार्य करण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे. सोलापूरसह राज्यात उघड झालेल्या अल्पवयीन मातांच्या प्रकरणांनंतर आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. राज्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आणि एकीकडे आपण सामाजिक चळवळीमधून बालविवाह थांबले पाहिजे असा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर ही जर जन्मतारीखच्या पत्रिकेवर छापली तर मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला प्रतिबंध बसेल असं आमचं मत आहे. म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की तातडीनं या बाल हक्क आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि लग्नपत्रिकेवर मुलाची आणि मुलीची ही जन्मतारीख लिहिणं हे कंपल्सरी करावं. राजस्थानच्या धर्तीवर हा नियम लागू करण्याचा विचार असून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्यावरही आयोगाचा भर आहे. मात्र लग्नपत्रिकेत वयाची अट आली तर काही प्रश्न उपस्थित होतात. लग्नासारख्या वैयक्तिक समारंभात अशी माहिती सार्वजनिक करणं लोकांना मान्य होईल का? काही कुटुंब ही अट टाळण्यासाठी खोटी माहिती देणारच नाहीत, याची शाश्वती काय? लग्नपत्रिका छापणाऱ्या मुद्रकांवरही कायदेशीर जबाबदारी येणार का? ग्रामीण भागात नियमांचं पालन कसं होणार? या नियमाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार? सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालविवाह थांबवण्यासाठी हा उपाय पुरेसा ठरणार आहे का? बीडमधील सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी मात्र ही शिफारस योग्य असल्याचं मत मांडलंय. एखादं पोर्टल असं निश्चित करायला पाहिजे, जसं की आपल्या बाळाचा जन्म एखाद्या दवाखान्यात झाला, घरी झाला तर त्याची नोंदणी ही नगरपालिकेकडे होते आणि नगरपालिका तिथनं जन्मतारखेचा पुरावा देतात. तशा पद्धतीचा जन्मतारखेचा पुरावाच एखादा शासकीय टेबल जर तसा केला, प्राधिकृत असा तिकडे अधिकारी तिकडे ठेवला तर नक्कीच हे बालविवाह रोखले जातील आणि बालमातांचं पण नगण्य असं प्रमाण होईल असं वाटतं. लग्नपत्रिकेचं राजस्थान मॉडेल राबवलं गेलं तर बालविवाह लपवणं कठीण होईल. समाजाचा सहभाग वाढीस लागेल.
कुटुंबामध्ये बालविवाहाबाबत धाक निर्माण होईल. लग्न प्रक्रियेतील पारदर्शकता वाढीस लागेल. मुलींच्या शिक्षण, आरोग्याच्या संरक्षणाला मदत होईल. बाल लैंगिक शोषणावर अप्रत्यक्ष आळा बसू शकेल. बालविवाह रोखण्यासाठी घेतलेलं हे पाऊल किती प्रभावी ठरतं आणि समाज त्याला कितपत स्वीकारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेच. बालविवाह रोखण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रयत्न असला तरी त्याची अंमलबजावणी आणि समाजाची मानसिकता बदलणं हेच खरं आव्हान असेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करायची आणि नंतर माफी मागून विषय थंड करण्याचा प्रयत्न करायचा हे प्रकार महाराष्ट्रात वाढत चाललेत. आपल्या प्रवचनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेलं वक्तव्य हा त्याच मालिकेतला आणखी एक भाग. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये बघता बघता संतापाची लाट उसळली आणि विरोधकांनी बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याविरोधात आंदोलनांना सुरुवात केली. गेल्या 2 दिवसात या प्रकरणात नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सांगणारा तो विकृत आणि बेशर्म आहेच, मात्र ऐकणारे देखील बेशर्म आहेत. त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांच्या एका वक्तव्यानं महाराष्ट्राच्या अस्मितेला पुन्हा एकदा नख लावण्याचा प्रकार घडलाय. निमित्त होतं शुक्रवारी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाचं. भारतदुर्गा शक्तीस्थळ शिलान्यास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवरायांबद्दल असं एक वक्तव्य केलं ज्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए. अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं. तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी पडसाद उमटले. अमरावतीत काँग्रेसनं आंदोलन करत बागेश्वर बाबांच्या पुतळ्याला जोडे मारले. तसंच शिवाजी कोण होता हे पुस्तक हातात घेऊन जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन करतानाच काँग्रेसनं आपला मोर्चा वळवला, तो या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मंडळींकडे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सांगणारा तो विकृत आणि बेशर्म आहेच, मात्र ऐकणारे देखील बेशर्म आहेत. असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही. रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही. ते एकमेकांना कधी भेटलेले नाहीत. त्यांचा कार्यकाळ जो होता, कालखंड जो होता, तो पण वेगवेगळा आहे. या संदर्भामध्ये दस्तूरखुद मुख्यमंत्र्यांनी आता माफी मागितली पाहिजे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संदर्भात माफी मागावी, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. ते जे बुवा आहेत तरुण कोणीतरी एक, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं. तर बागेश्वर बाबांच्या विधानाचं समर्थन न करता भाजपनं संजय राऊतांवर पलटवार केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन कुणीही करत नाही, परंतु संजय राऊत, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे तुम्ही पुरावे मागितले होते, त्याबद्दल अद्याप देखील माफी मागितलेली नाही. काही आठवड्यांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी जोरदार आंदोलनं केली. याची आठवण करून देत ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्याबद्दल वाटेल त्या भाषेत अद्वा बोलत होते. तुमच्या अस्मिता आता कुठं गेल्या आहेत? सोयीनुसार तुमच्या अस्मिता निघतात का? एक परप्रांतीय इकडे येतो आणि छत्रपती शिवरायांच्याबद्दल वाटेल ते बरळतो आणि आम्ही त्याला सरळ सरळ अध्यात्म आणि धर्म या नावाखाली झाकून नेतो
त्याला आम्ही एका शब्दाने बोलत नाही. आणि आता संजय गायकवाड कुठे आहेत? किती सत्तेसाठी लाचार लोक आहात तुम्ही आणि किती सोयीनुसार तुम्ही अस्मितांचा वापर करता. वाईट आहे. त्या मंचावर सगळे भाजपचे वरिष्ठ नेते होते आणि यातल्या एकाही माणसाने बागेश्वरला मज्जाव केला नाही. तर छत्रपती शिवरायांचे वंशज असणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी सोशल मीडियावरून बागेश्वर बाबांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो. लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवतात. राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या शब्दात संभाजीराजेंनी निषेध नोंदवला. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांमधून महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या खासदार अमोल कोल्हेंनी बागेश्वर बाबांना छत्रपतींच्या खऱ्या इतिहासाची आठवण करून दिली आहे. मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत. ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहेत. काल, आज आणि उद्या आहे. बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरात संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं. सोलापुरातल्या 4 हुतात्मा पुतळ्यासमोर धीरेंद्र शास्त्रींच्या फोटोला गढूळ पाण्यानं अभिषेक घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात छत्रपती संभाजी महाराज की. भविष्यामध्ये असे बाणगुळे जर महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची शांतता भंग करत असतील, आमच्या महापुरुषांचा अवमान करत असतील, त्यांना संभाजी ब्रिगेड भविष्यात तोंडावर शेण फेकून त्यांना वेळीच धडा शिकवला जाईल, असं मी या संभाजी ब्रिगेड वतीनं जाहीर करतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत संभाजी ब्रिगेडनं बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचा निषेध केलाय. वास्तविक पाहता मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची कधीच उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही. असे असताना महाराष्ट्राच्या जनतेला खोटा इतिहास माती मारण्याचं काम काही राज्य शासनाच्या फूस लावलेले बाणगोय करत आहेत. त्याचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज या ठिकाणी धीरेंद्र शास्त्री याच्या प्रतिमेला शेणाचा अभिषेक घालून त्याचा निषेध केलेला आहे. तर आपलं मूळ काम सोडून बागेश्वर बाबा राजकारण करत असल्याची टीका शिंदेच्या शिवसेनेने केली आहे. मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं, स्पष्ट मत आहे माझं. प्रत्येक जण उठतो राजकारणामध्ये धडे द्यायला लागलेला आहे. शिवाजी महाराज थकले होते, तुम्हाला माहिती ते थकले होते. मग तो टोप काढल्यानंतर लगेच देऊन टाकला रामदास स्वामीकडे. काही कथोकल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे. महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक वेळेला यांनी अशी उलट सुलटी स्टेटमेंट केलेली, त्यामुळं एक संभ्रम तयार करून आणि मग त्याचा चीड निर्माण होते महाराष्ट्रामध्ये. असा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा महाराजगी सोडून आपण राजकारण केलं तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. भाजपचे नेतेही या वक्तव्याचा निषेध करतायत, पण अतिशय जपून आणि कोणाचंही नाव न घेता. शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रचंड अभिमान आम्हाला आहे. आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ते आमचा मान, अभिमान, स्वाभिमान, आमचे दैवत आहे. आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असं कुठलंही वक्तव्य करणं योग्य नाही. आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील, खास करून बाबांनाही विनंती राहील की त्यांचा अध्यात्माचा मार्ग आहे, त्यांनी त्या अनुषंगानं त्यांनी काम करावं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी करू नये. त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, मला माहिती नाही, त्याचा संदर्भही मला माहीत नाही. त्यावर मी एवढंच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि त्यांची प्रतिमा ही इतकी मोठी आहे, त्याच्यावर कोणीही भाष्य आणि अपमानित करण्याचं काम करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना लोककथांचा संदर्भ दिलाय. इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे
जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. तर महाराष्ट्रात उसळलेली संतापाची ही लाट बघून अखेर बागेश्वर बाबांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया. किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए है, और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशकांना केलेली शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे प्रकरण गेले 3 दिवस महाराष्ट्रात गाजतंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना या संदर्भात समज दिल्याचंही समजतंय. तेवढ्यात बागेश्वर बाबा यांनीही वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आता बागेश्वर बाबा यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानासंदर्भात स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता शांत होते की त्याचे पडसाद उमटतच राहतात हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर.